तू आजोबांकडनं बाबांकडनं काय पिकअप केलंस की हा जो एक प्रवास होता त्यांचा, त्यांनी सुरू केलं होतं ना हे? आता आजोबांकडनं जर पिकअप म्हटलं तर एकतर बाय द टाईम आय वॉज बॉर्न आजोबांनी तसे ते निवृत्त झालेले व्यवसायापासून, पण एक आजोबांचं डिटर्मिनेशन म्हणजे आता तो एक खूप महत्त्वाचं होतं की हे करायचंच आहे. आणि म्हणजे माझ्या वडिलांनी जो बिझनेस एवढा आमचा मोठा केला त्याच्यामागे आजोबा खंबीरपणे उभे असायचे. सो ते एक डिटर्मिनेशन ही जी क्वालिटी आहे ती त्यांच्याकडे होती. आणि वडिलांची म्हणजे की लोकांना एकत्र जमवून लोकांचा पीपल मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो, ही सर्वात महत्त्वाची त्यांची क्वालिटी होती की त्यांना हे बरोबर कळायचं की हे काम हाच माणूस करू शकतो. आणि असेही इन्स्टन्सेस आहेत की त्यांनी मला सांगितलेलं आहे की सुमुख बघ आता हे असं असं होणार, हा असं असं करेल. कारण बाय डिफॉल्ट आमची टीम पण एवढे वर्ष जोडलेली आहे. सो ह्या 2 क्वालिटीज मला वाटतं, एकतर ते डिटर्मिनेशन आणि दुसरं म्हणजे की लोकांना मॅनेज करणं त्यांच्या की म्हणजे दोन्ही प्रकारे हे महत्त्वाची सर्वात क्वालिटी मला वाटलं तिकडनं मी पिकअप केल्या. पण ही जी मीडियम किंवा स्मॉल स्केल इंडस्ट्रीची एक डिरेक्टरी करणं, हे ह्याच्या मागचा हेतू काय होता? की जो हेतू आजोबांचा पण होता, वडिलांचा पण होता, तर तो हेतू काय होता? आता मेन हेतू जर आपण हे बघितलं की लोकांना म्हणजे MSME हा सेक्टर वाटतो की हा फारच छोटा असेल, पण हा करंटली म्हणजे भारतातला सर्वात जास्त ग्रोथ सेक्टर आहे. म्हणजे जर तुम्ही बघाल की आता कोणाला हा अंदाजच नसतो की आपलं एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर अंधेरीत वीरा देसाई इंडस्ट्रियल इस्टेट आहे. मग अख्खं दिल्ली सामावेल 20,000हून जास्त MSMEs तिकडे आज आहेत. हो, अरे बापरे. एवढं मोठं हे क्षेत्र आहे. म्हणजे म्हणायला आम्ही म्हणतो की आम्ही निश मार्केटमध्ये काम करतो, पण तसं नाही आहे. हे खूप मोठं क्षेत्र आहे. आणि आम्हाला एक रिअलाईज काय झालं की MSME आजोबांनी स्वतःहून चालू केलेला बिझनेस, बाबा त्याच्यात किंवा म्हणजे ते एक दुःख किंवा त्यांचे जे प्रॉब्लेम्स असतात हे त्यांना माहिती होते, विच आम्हाला पण आता कळतात. सो आम्ही आता त्यांना बेटर वेमध्ये हेल्प करू शकतो की तुम्हाला कसं करायचं आहे. आता आमचं जसं बिझनेस ट्रान्झिशन झालं, गौरी म्हणाली की पुस्तकांवरनं वेबसाईटवर आलो, जेव्हा आम्ही डिजिटलला शिफ्ट झालो, आता आमचं मेन काम काय की ह्या लोकांना डिजिटली की तुम्ही बसलायत मुंबईत पण तुम्हाला कुठे पाठवायचं आहे, तुम्हाला अमेरिकेत माल पोचवायचा आहे, ह्याच्यासाठी आम्ही लोकांची मदत करायला लागलो. पण मग असं काही म्हणजे सध्या जर आपण आता तू म्हणालीस ना की पूर्ण जवळजवळ भारतातले सगळे छोटे उद्योगधंदे तुमच्या ह्याच्यामध्ये लिस्टेड आहेत, तर त्याला काही असं इतक्या कोटींचा बिझनेस पाहिजे वगैरे असं आहे का? काही त्याला काय बंधन आहे का? काहीच पॅरामीटर नाहीये. काहीच पॅरामीटर नाही, ऍब्सोल्युटली. म्हणजे अगदी 4 दिवसापूर्वी तुम्ही व्यवसाय चालू केला असेल तरी तुम्ही आमच्याकडे रजिस्टर करू शकता. त्याला असं काहीच पॅरामीटर नाहीये. आणि तसंच आम्ही ग्रो झालोय. आणि एक फक्त सुमुखच्या ह्याच्यामध्ये मगाशी तुम्ही जे म्हणालात की आजोबांकडनं काय शिकलात किंवा वडिलांकडनं, आमच्या आजोबांनी एक खूप छान केलं आणि जे आमच्या बिझनेस डायव्हर्सिफाय होण्यामध्ये पण खूप मदत झाली. नवीन टेक्नॉलॉजी कुठचीही आली की ते अडॉप्ट करत गेले. अच्छा, त्या काळामध्ये म्हणजे ज्याला आता आपण इनोव्हेशन म्हणतो. हो. म्हणजे 93 मध्ये जेव्हा कोणाकडे कम्प्युटर्स नव्हते, त्या काळी माझ्या आजोबांनी 5 लाखाचं लोन काढून माझ्या वडिलांना पहिला कम्प्युटर घेऊन दिला होता. की आपल्याला कळलं पाहिजे, आपल्याला माहिती असली पाहिजे. आणि हा माझ्या आजोबांकडनं घ्यायचा सगळ्यात मोठा गुण आहे की काळाबरोबर बदलत राहिलं पाहिजे. आपण नवीन टेक्नॉलॉजी अडॉप्ट केल्या पाहिजेत. म्हणजे आत्ता सुद्धा सांगायला अगदी अभिमानाने सांगते मी की ॲट द एज ऑफ 85-86 त्यांचा स्वतःचा लॅपटॉप होता. ही हॅड अ स्टुडिओ सेटअप. त्यांचं स्वतःचं YouTube चॅनल होता. आणि ते सगळं हे करायचे आणि ते शिकले स्वतः या सगळ्या गोष्टी. सो कधीही शिकणं थांबवायचं नाही. माणसाने कायम शिकलंच पाहिजे आणि कायम हे पुढे चालूच राहिलं पाहिजे. हा मोठा त्याचा सगळ्यातला गुण होता. मला त्याच्यावरनं आठवलं की जेव्हा मी रिसर्च करत होते, कारण जेव्हा मला कळलं की तुमची 3री पिढी आहे, तर मी एक रिसर्च करत होते की असे उद्योग असतात जे की जे पहिली पिढी, दुसरी पिढी आणि 3री पिढीपर्यंत जातात, तर ते किती यशस्वी होतात. तर ते त्याच्यामध्ये असं मला रिसर्चमध्ये दिसलं की इट्स कॉल्ड शर्ट स्लीव्ह इफेक्ट. म्हणजे पहिल्या पिढीत खूप संघर्ष असतो, म्हणजे अगदी शून्यातून ते विश्व निर्माण करतात. मग दुसऱ्या पिढीपर्यंत ते जेव्हा जातात तेव्हा त्यांना तेवढा संघर्ष नसतो, त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळालेला असतो. आणि पण तो जो रेट असतो तो 30% असतो. आणि मग दुसऱ्यातून तिसरा जो असतो तो फक्त 12% असतो, कारण त्यांना खूपच आयतं मिळालेलं असतं किंवा कधी कधी त्यांना त्या विषयात रस नसतो. आणि मला कौतुक कशाचं वाटतं की तुम्ही तेवढ्याच जाणीवेनी, नेणीवेनी आणि तेवढ्याच समरसतेने हे पुढे नेले. तर मला तुला विचारायचं आहे सुमुख की हे जे इनोव्हेशन्स आहे ते तुला किती महत्त्वाचं वाटतं? हे सर्वातच महत्त्वाचं आहे. म्हणजे कुठच्याही बिझनेसमध्ये असं नाही मी म्हणणार की फक्त आमच्याच बिझनेसमध्ये, जगातला आज सध्या जी गती चालू आहे
इनोव्हेशन म्हणजे तुम्ही त्या काळाबरोबर तुम्ही जगताय. म्हणजे आमच्या बिझनेसमध्ये आता आमचं जे स्पेशालिटी आता मी जसं म्हटलं डिजिटल मार्केटिंग SEO आहे. आम्ही गुगल म्हणतो की आता म्हणजे आपण गुगलचं उदाहरण घेऊ कारण हे जगातली सर्वात मोठी कंपनी आहे की आपण सगळे म्हणतो 12 महिन्याचं आपलं वर्ष आहे. ते म्हणतात नाही आमचं 2 आठवड्याचंच आहे कारण दुसऱ्या आठवड्याला काहीतरी इनोव्हेशन आलेलं असतं. म्हणजे एवढे टाइम्स फास्ट मूव्ह होत आहेत तर तुम्हाला इनोव्हेटिव्ह राहायचंच आहे. म्हणजे आजच्या युगात जर तुम्हाला ऑन्ट्रप्रेन्युअर जसं तुम्ही मगाची विचारलं जर तुम्हाला ऑन्ट्रप्रेन्युअर बनायचं आहे आय थिंक ही एक हायलायटेड क्वालिटी असेल की इनोव्हेशन. आणि इनोव्हेशन म्हणजे लोकांच्या डोक्यात फक्त अरे टेक्नॉलॉजी नाही, तुम्ही बिझनेसमध्ये काही बदल करता हे इनोव्हेशनच आहे माझ्या दृष्टीने आणि तसंच असलं पाहिजे. म्हणजे एक स्टोरी सांगायला मला नक्की आवडेल. मी एका ज्वेलर्सबरोबर काम करत होते आणि असं व्हायचं की युजली US मधली जी राहणारी लोकं आहेत ती साधारण नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी भारतात सीझन छान असतो त्या ह्याच्यामध्ये भारतात येतात. आम्ही कॅम्पेन्स त्यांच्याबरोबर अशी प्लॅन केली होती की माणूस यायच्या आधी टार्गेट असा फोकस केला होता आम्ही की ती सगळी डिझाईन्स त्यांची जी नवीन आहेत ना ती फक्त ॲड इथे बसून फक्त अमेरिकेतच दिसेल. सो माणूस इकडे यायच्या आधी त्याचं डिसाईड झालं असेल की मला या ज्वेलरकडनं हे डिझाईन घ्यायचं आहे आणि या गोष्टी करायच्या आहेत. सो हे सुद्धा त्याच्यामध्ये म्हणजे ही खूप इंटरेस्टिंग स्टोरी होती आणि त्यावेळेला आम्ही खूप अभ्यास केला होता ह्याचा की कधी लोक बघतात, काय पद्धतीचे डिझाईन्स आवडतात, मग त्या पद्धतीची डिझाईन्स केली होती, त्या पद्धतीचं ॲड कॅम्पेन्स आम्ही प्लॅन केली होती. सो हे सगळं भारतात यायच्या आधी सगळ्यांचं ठरवून रेडी होते की वॉट डिझाईन्स आय एम गोइंग टू परचेस भारतात आल्यावरती. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.